भाजपच्या राजकीय पटलावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत। बीडच्या सावरगाव घाट इथं पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडणार आहे। पंकजा मुंडे वैजनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावरती जातील, तिथं त्या अभिवादन करतील आणि त्यानंतर सावरगाव घाट इथं दसरा मेळाव्यात त्या सहभागी होणार आहेत आणि संबोधित करणार आहेत। या आधीच्या दसरा मेळाव्यात पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती, त्यामुळे आता आज होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्या कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। पंकजा मुंडेंचा बीडमध्ये दसरा मेळावा होतोय। या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। पंकजा मुंडे आपलं मन मोकळं करणार का? पंकजा मुंडे आज नेमकं कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, आता तिथे काय परिस्थिती आहे, कशी तयारी केली गेली आहे? कारण आजच्या पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। निश्चितमध्ये बरोबर 1 वाजता पंकजा मुंडे या ठिकाणी भाषणाला येतील आणि मी त्या स्टेजवर उभा आहे ज्या ठिकाणाहून पंकजा मुंडे स्वतः ज्या पद्धतीने त्यांनी भाषणाच्या आधी या सभेच्या आधी सांगितले की माझ्या मनातलं मला बरंच काही बोलायचं आहे, तर या स्टेजवरून त्या बोलणार आहेत आणि स्टेजची पूर्ण तयारी झालेली आपण बघतो। भगवान बाबांचा माझ्या पाठीशी अत्यंत भव्य सुबक आकर्षक मूर्ती आहे आणि या ठिकाणी मोठा ग्राउंडची तयारीसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ग्राउंडवर संपूर्ण ग्राउंडवर जे आहेत पंकजा मुंडेचे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। पंकजा मुंडेच्या आणि प्रीतम मुंडे यांचे कटआउट्स लावलेले आहेत आणि एकंदरीतच आपण स्टेज बघू शकतो की मोठं स्टेज तयार केलेलं आहे आणि त्या स्टेजमध्ये आता लोक यायला तयार झाले, सुरुवात झालेली, कारण आणखी बराच अवधी आहे। जवळपास 12:30 ते 1च्या दरम्यान पंकजा मुंडे या ठिकाणी येतील। जसं आपण कॅमेऱ्यात बघतोय की या स्टेजवर पूर्ण तयारी, ग्राउंडवर पूर्ण तयारी केलेली आहे आणि ग्राउंडच्या आसपास बरेच पोस्टर्स पंकजाताई असेल किंवा प्रीतमताई असतील यांचे पोस्टर्स लावलेले आहेत आणि एक खास आकर्षक पोस्टर सुद्धा या ठिकाणी लावलेलं आहे की जनतेच्या सीएम पंकजाताई अशा पद्धतीचे पोस्टर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं मराठा समाजाचा पूर्ण राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार आहे, त्यामुळं मुंबईमध्ये आज होणाऱ्या मेळाव्यावर त्यांचा परिणाम होणार आहे। मात्र हा पंकजा मुंडेंचा हा राजकीय कार्यक्रम नसल्यामुळं या ठिकाणी तो परिणाम जाणवणार नाही अशी आयोजक असतील किंवा सगळ्यांची भावना आहे, कारण हा समाजाचा कार्यक्रम आणि पंकजा मुंडे या समाजाशी संवाद साधत असतात। पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्यातलं भाषण जे असतं ते त्यांच्या मनातलं भाषण असतं, त्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलून देत असतात। मात्र भाजपमध्ये पंकजाताईची ज्या पद्धतीने कोंडी झालेली आहे, करण्यात आलेली आहे, त्यामुळं आणि पंकजाताई यांनी सभेपूर्वी म्हटलेलं आहे की माझ्या मनातलं मला सगळं बोलायचं आहे, या ठिकाणी पंकजाताई निश्चित मन मोकळं करतील, कारण जे काही त्यांच्या अडीअडचणी आहेत किंवा त्यांची कुटुंब नाही याबद्दल ते संवाद साधतील आणि या ठिकाणी पंकजाताईंच्या समर्थकांशी सुद्धा मी संवाद साधलेला। या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की पंकजाताईंची भाजपमध्ये कोंडी होते, प्रत्येकाला त्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे पंकजाताईंनी आता काय भूमिका घेतली त्याच्यासाठी पूर्ण समाज असेल, त्यांचे समर्थक असतील, त्यांच्या पाठीशी एक दिलाशी आहेत आणि त्यांना सीएम ते आतापासूनच मानायला लागलेले आहेत। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी येणारी गर्दी ही फक्त गर्दी नसते, तर गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळात जे विचार रुजवलेले आहेत बहुजनांच्या मनामध्ये, ते विचार घेऊन या ठिकाणी येत असतात। त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींची जी काही घालमेल असते त्या या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न असतो, कारण पंकजा मुंडे मार्गदर्शन करतात, समाजातल्या अडीअडचणींवर बोलतात किंवा राजकीय अडीअडचणींवर सुद्धा त्या बोलतात। या स्टेजवरून त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी म्हटलं होतं की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे, त्या स्वतः बोलल्या होत्या। मात्र आता त्या नेमकं या मेळाव्यामध्ये काय बोलतील यासाठी संबंध राज्याचं लक्ष आहे, संबंध राजकारणाचं लक्ष आहे आणि समाजाचं लक्ष सुद्धा आहे। फार कमी अवधी लावलेला आहे की पंकजा मुंडे नेमकं काय बोलतात। अगदी सिद्धार्थ, पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण आपण जर का पाहिलं, ही जी दसरा मेळाव्याची परंपरा आहे ही गोपीनाथ मुंडेंनी सुरू केली होती आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे ही परंपरा आता पुढे नेत आहेत। हे ठिकाण जरी बदललेलं असलं तरी कार्यकर्त्यांमधला उत्साह तोच दिसून येतोय सिद्धार्थ।
निश्चितपणे खऱ्या अर्थानं जे आहे ही गोपीनाथ मुंडेंनी सुरुवात केलेली भगवान बाबा गडावर मध्यंतरी गडाच्या गादीशी पंकजा मुंडेंचे वाद झाले होते, विवाद झाले होते. त्यानंतर मग पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा भक्तिगड नावाने सावरगावामध्ये या सभा सुरू केलेल्या आहेत. या ठिकाणी भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका गांधींनी घेतली होती. त्यामुळं भगवान बाबा गड सोडून मग आता पंकजा मुंडे या ठिकाणी भगवान भक्ती गडावर आलेले आहेत आणि या ठिकाणी त्या सभेला सुरुवात झालेली आहे. जसं तू म्हटलेली ते खरं आहे की भगवान गडावर जेवढी गर्दी व्हायची तेवढीच गर्दी या ठिकाणी होते. मात्र त्या ठिकाणी सुद्धा भगवान बाबाच्या समाधीवर दर्शन घेण्यासाठी अनेक समाजाचे बांधव त्या ठिकाणी जातात. पंकजा मुंडेचे समर्थक सुद्धा त्या ठिकाणी जातात, त्यानंतर इथं येतात. त्यामुळं तो राजकीय पेच असला तरी या ठिकाणी सामाजिक संवाद पंकजा मुंडेंच्या या ठिकाणी असतो. कारण आपल्याला माहीत आहे की पंकजा मुंडेंचा समर्थक हा दराखोऱ्यांमध्ये राहणार आहे, ऊसतोड कामगार आहे, मागासलेला बहुजन समाज आहे. त्यांच्याशी प्रत्येक वेळेला त्यांच्याशी संवाद साधता येत नाही म्हणून दसऱ्याची ही परंपरा गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुरू केलेली आहे. ती आजही सुरू आहे आणि विशेष करून वर्षभर ऊसतोड कामगार असेल किंवा मागासलेला सगळा समाज असेल पंकजाताईच्या या भाषणाची वाट करत असतात. पंकजाताई फक्त या ठिकाणी राजकीय भाषण करत नाहीत तर अनेक गोष्टींवर ते भाष्य करत असतात. मागच्या सभेमध्ये त्यांनी व्यसनमुक्तीवर फार सुंदर भाषण या ठिकाणी केलं होतं आणि सगळ्या समाजातील लोकांना तंबाखू सोडण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलं होतं. त्याच वेळेला अनेक लोकांनी तंबाखू सोडल्याची सुद्धा घोषणा केली होती. म्हणजे पंकजा मुंडे काही तर फक्त राजकीय भाषण करत नाहीत तर समाजाच्या चालीरीतीवर अगदी त्यामुळे सिद्धार्थ पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. राजकीय वर्तुळात देखील पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. तेव्हा सिद्धार्थ धन्यवाद, वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट घेत राहू.